नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपलं हे काळ आणि काम या टॉपिकवरचं तिसरं लेक्चर आहे. या तिसऱ्या लेक्चरमध्ये आणखी आपण वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. पहिला प्रश्न आपला बोर्डवरती असा आहे, एम, एन आणि ओ एक काम क्रमशः 10, 12 आणि 15 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर तिघे मिळून त्या कामाचा 1/6 भाग किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन आहेत 4/3 दिवस, 2/3 दिवस, 5/3 दिवस आणि 1/3 दिवस. आता बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे एम, एन आणि ओ, बरोबर आहे. एक काम क्रमशः 10, 12 आणि 15 दिवसामध्ये पूर्ण करू राहिले, तर तिघे मिळून त्या कामाचा 1/6 भाग. तर आपल्याला आधी काढावं लागेल, तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात. ते टोटल काम भेटल्यानंतर आपल्याला त्याचा 1/6 भाग पाहावा लागेल. म्हणजेच बघा, यम एक काम किती दिवसात पूर्ण करते रे? 10 दिवसात. एन तेच काम किती दिवसात पूर्ण करते? 12 दिवसात. आणि तिसरा आहे ओ, तेच काम किती दिवसात पूर्ण करते? 15 दिवसात. काय करतो आपण? लसाई घेतो. 10, 12 आणि 15चा जर लसाई म्हटला तर 60 येईल, आहे ना. कसा काढणार? सगळ्यात मोठी संख्या घेतली 15. 15ला 10ने भाग जातो का? बघितलं नाही जात. 12ने भाग जातो का? बघितलं नाही जात. मग 15चा पाळा तयार केला. 15 दुनी 30. 30ला 10ने भाग जातो, पण 12ने जात नाही, 15ने जात नाही, म्हणून लसावी 30 येणार नाही. मग 15 त्रिक 45. 45ला 10ने भाग जात नाही, 12ने जात नाही, 15ने तर जाणारच, कारण तो 15चा पाळा आहे. मग 15 चोक 60 घेतले, तर 10ने 60ला भाग जातो, 12ने 60ला जातो आणि 15ने 60ला जातो. म्हणजेच 10, 12 आणि 15चा लसावी किती आहे? 60. हे 60 इकडे लिहिले. 10ने 60ला भागलं तर इफिशियन्सी किती आली? 6. म्हणजे कार्य करण्याची क्षमता किती आली त्याची? 6. 12ने 60ला भागलं, 12 पंचे 60. कार्य करण्याची क्षमता किती आली? 5. ठीक आहे, हा 5 इथं लिहिला. 15ने 60ला भागलं, 15 चोक 60, बरोबर आहे. आता ही इफिशियन्सी आली, तर टोटल काम म्हणजेच आपल्याला एकूण काम काढायचं आहे. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तिघे मिळून ते काम बरोबर काय घ्यावं लागेल? टोटल काम किती आहे? 60 भागेला तिघे मिळून म्हटलेलं आहे, म्हणजे या सगळ्यांची बेरीज. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. 15 चोक किती झाले? 60. म्हणजे टोटल काम किती दिवसात पूर्ण करतील ते तिघे मिळून? 4 दिवसात. तर त्यांनी काय म्हटलं, तर तिघे मिळून त्या कामाचा 1/6 भाग, म्हणजे टोटल काम करण्यासाठी 4 दिवस लागू राहिले, म्हणजे 4 दिवसाच्या कामाचा 1/6 भाग आपल्याला काढायचा आहे. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, म्हणजे 2 गुणिले 1, 2/3 दिवस लागतील त्यांना 1/6 भाग पूर्ण करण्यासाठी. किती? 2/3 दिवस. तर बघा, ऑप्शन क्रमांक जे आहे बी हे आपलं करेक्ट आन्सर आलेलं आहे. तर अशा पद्धतीनुसार हा प्रश्न आपण इझिली सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, दिसत आहे सर्वांना? ओके, दुसरा प्रश्न घेऊया. बघा, दुसरा प्रश्न काय दिला आहे? अली अवतार सिंग व अशोक मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. अली एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. दिवसात पूर्ण करतो. अवतार सिंग तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो.
तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. पुढे म्हटलेलं आहे, तर अशोक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर अशोक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? पूर्ण करेल. ठीक आहे, ऑप्शन आहे त्याचे 30, 28, 26 आणि 25. 30, 28, 26 आणि 25. ठीक आहे, हे ऑप्शन आहेत त्याचे. बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. अली, अवतार सिंग व अशोक मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. अली एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. अवतार सिंग तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. तर अशोक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, अली, अवतार सिंग आणि अशोक हे तिघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करू राहिले? 8 दिवसात. पुढे काय म्हटलेलं आहे, अली एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. अली एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. आणि अवतार सिंग, ए व्ही फॉर अवतार सिंग तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. काय करतो? तिघे मिळून 8 दिवस लागू राहिले. अली एकटा ते काम करण्यासाठी 20 दिवसात करू राहिला आणि अवतार सिंग जो आहे ते काम करण्यासाठी 24 दिवसात पूर्ण करू राहिला. तर अशोक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतो हे आपल्याला पाहायचं आहे. तर या तिघांचा लसावी घ्यावा लागेल. परत 8, 20 आणि 24चा जर लसावी म्हटला तर 120 येईल. किती येईल? 120. 8ने जर 120ला भागलं तर 8 1 8, राहिले 4, 8 5 40, 20 सक 120, 24 5 120. आता बघा, अलीची इफिशियन्सी किती आहे? 6. अवतार सिंगची इफिशियन्सी किती आहे? 5. म्हणजे अलीच्या ठिकाणी जर आपण 6 टाकले, ठीक आहे, अवतार सिंगच्या ठिकाणी जर आपण 5 टाकले तर यांची इफिशियन्सी किती येऊ राहिली रे? 15 येऊ राहिली. तिघांची मिळून इफिशियन्सी किती येते? 15. म्हणजे अली झाला 6, अवतार सिंग झाला 5. 6 आणि 5 किती झाले? 11. 11मध्ये किती मिळवले तर 15 होतात? तर 4 मिळवले. म्हणजे अशोकची जी इफिशियन्सी आहे, म्हणजेच कार्य करण्याची क्षमता आहे, ती किती आहे रे? 4 आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं कार्य बरोबर काय आहे? कार्य बरोबर कार्य करण्याची क्षमता गुणेला काळ. क्षमता गुणेला काळ. कार्य करण्याची जी क्षमता आहे गुणेला काळ केला की आपल्याला काय भेटते? कार्य. टोटल कार्य किती आहे? 120 आहे. अलीची इफिशियन्सी किती होती? 6. अवतार सिंगची इफिशियन्सी किती होती? 5. मग अलीच्या ठिकाणी आपण 6 टाकले, अवतार सिंगच्या ठिकाणी आपण 5 टाकले. दोघांची जर बेरीज केली तर 6 आणि 5 11 होतात. आणि तिघं मिळून इफिशियन्सी किती आहे? 15. म्हणजे 11मध्ये किती मिळवलं तर 15 होतील? तर 4 मिळवले. म्हणजे अशोकची इफिशियन्सी किती झाली? 4. तर आपल्याला काय म्हटलं आहे? तर अशोक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? टोटल काम किती आहे? 120. 120 भागेला आपल्याला काय काढायचं आहे? काळ काढायचा आहे. बरोबर आहे, काळ काढायचा आहे म्हणजेच वेळ काढायचा आहे. तर काळ बरोबर काय असते रे? कार्य. कार्य म्हणजेच टोटल काम 120. क्षमता म्हणजेच अशोकची क्षमता किती आहे रे? 4 आली. 120 भागेला 4 म्हणजे 4 त्रिक 12. अशोक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल रे? 30 दिवसात पूर्ण करेल. किती दिवसात? 30 दिवसात. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे आपलं परफेक्ट ॲन्सर इथं आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनुसार आपण एक कुठेही कन्फ्युजन न होता असे एक्झाम्पल खूप सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया.
तिसरा प्रश्न आहे, ए एक काम 7 तासात पूर्ण करतो, बी आणि सी मिळून ते काम बी व सी मिळून ते काम 21/4 तासात पूर्ण करतात, आणि सी व ई मिळून ते काम सी व ए मिळून ते काम 7/2 तासात पूर्ण करतात. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? किती तासात म्हटलेलं आहे, किती तासात पूर्ण करेल? प्रश्न इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. ऑप्शन दिलेला आहे 22 तास, दुसरा ऑप्शन आहे 20 तास, तिसरा ऑप्शन आहे 21 तास आणि चौथा ऑप्शन आहे 24 तास. चौथा ऑप्शन काय आहे? 24 तास. प्रश्न बघा काय आहे. ए एक काम 7 तासात पूर्ण करतो, बी आणि सी मिळून ते काम 21/4 तासात पूर्ण करतात आणि सी व ए मिळून ते काम 7/2 तासात पूर्ण करतात. तर एकटा बी ते काम किती तासात पूर्ण करेल? हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर बघा व्यवस्थित बघूया. परत लसावी पद्धत. एला एक काम करण्यासाठी किती तास लागू राहिले रे? 7 तास लागू राहिले. 7 तास लागू राहिले. बी आणि सी मिळून ते काम करण्यासाठी त्यांना किती तास लागू राहिले? 7/2 तास लागू राहिले. परत 21/4 तास लागू राहिले. आणि सी व ए किंवा ए व सी मिळून ते काम करण्यासाठी 7/2 तास लागू राहिले. आता इथं पूर्ण संख्या, इथं अपूर्णांक संख्या आहे. तर यांचा लसावी घ्यायचा असेल तर सरळ सरळ अंशाचा लसावी घ्यायचा. म्हणजे इथं काय 7 आहे, इथं 21 आहे आणि इथं 7 आहे. म्हणजे 7, 21 आणि 7चा लसावी किती येईल रे? 21. आता 7ने जर 21ला भागलं तर उत्तर किती आलं रे? 3 आलं. ओके, बरोबर आहे. आता बघा 21ने 21ला भागलं, उत्तर किती येते? 1. आणि हा छेदामध्ये 4 आहे. आता हे काय झालं? टोटल कार्य झालं आणि हा काय झाला? वेळ. आपल्याला काय काढायचे? इफिशियन्सी. आताच तुम्हाला सांगितलं कार्य बरोबर काय असते रे? कार्य बरोबर क्षमता गुणेला वेळ किंवा काळ. तर आपल्याला इथं क्षमता काढायची आहे. कार्य किती आहे? 21. काळ किती आहे रे? 21/4. 21/4 बरोबर आहे. मग बघा हे टोटल काम झालं आपलं, हे झालं त्याचं काय झाला? काळ झाला 21/4 तास आहे ना. आता हा 4 वरती जाईल म्हणजे 21 गुणेला 4 भागेला 21. म्हणजे हा जर भागाकार केला 21/4 जर 21ला भागलं तर भागाकार किती येते आपला? 4 येतो. ठीक आहे. सेम तसंच इथं होईल. 7/2 आहे. 21ला जर 7/2ने भागलं तर हा 2 वरती येईल म्हणजे 21 गुणेला 2 भागेला 4 होईल आहे ना. भागेला किती होतील? 7. 7 त्रिक 21. 3 गुणेला 2 उत्तर किती आलं रे? 6. म्हणजे 7/2 जर 21ला भागलं तर उत्तर किती आलं? 6. इथपर्यंत का समजलं का सांगा ते. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं का सांगा. पहिले काय म्हटलं मी तुम्हाला की एक तास ए जो आहे एक काम 7 तासात पूर्ण करू राहिला. बी आणि सी मिळून ते काम 21/4 तासात पूर्ण करू राहिले.
ए आणि सी मिळून ते काम 7/2 तासात पूर्ण करू राहिले. तर लसावी पद्धतनुसार सांगितलं तर लसावी काढताना फक्त अंशाचा लसावी घ्या. 7, 21 आणि 7चा लसावी घेतला 21. ठीक आहे. आता 7ने 21ला भागलं, इफिशियन्सी आपल्याला 3 भेटली, ते डायरेक्ट झालं. मग 21/4ने आपल्याला 21ला भागावं लागेल, म्हणजे 21 भागेला म्हणजे अपॉन 21/4. तर 4 वरती गेला, 21 कटला, म्हणजे भागाकार किती आला रे? 4. इथं 7/2ने आपल्याला 21ला भागावं लागेल. तर 21 भागेला 7/2 केलं तर हा 2 वरती गेला. 7ने 21ला भागलं, 3चा भाग गेला, 3 गुणिले 2 म्हणजे इफिशियन्सी किती भेटली? 6 भेटली. ठीक आहे. इथपर्यंत अडचण आहे? नाही. पुढे आता इझिली सॉल्व करता येईल. बघा, एची इफिशियन्सी किती आहे रे? 3. ठीक आहे. म्हणजे इथं ए अधिक सी आहे. आता एची इफिशियन्सी 3 आहे, म्हणजे एची किंमत किती आहे? 3. आणि ए आणि सी मिळून किती किंमत येऊ राहिली रे? 6. ए आणि सी मिळून किती किंमत येऊ राहिली? 6. म्हणजे सीची किंमतसुद्धा किती आहे? 3 आहे. 3 अधिक 3 काय होतं? 6 होतात. कारण 3मध्ये किती मिळवलं? 6 होतील, तर 3 मिळवले, तर म्हणजे सीची इफिशियन्सी किती आहे? 3. आता आपल्याला बी पाहिजे, तर एकटा बी ते काम किती तासात पूर्ण करेल? आता सीची किंमत मला माहीत पडली 3, आणि बी आणि सी मिळून जर इफिशियन्सी पाहिली तर किती आहे? 4. तर बीची इफिशियन्सी किती येईल मग? 1. कारण 3मध्ये किती मिळवलं तर 4 होतील, 1 मिळवलं तर बीची जी इफिशियन्सी आहे म्हणजे कार्य करण्याची क्षमता आहे ते किती आहे? 1. मग त्यांनी तेच म्हटलं, तर एकटा बी ते काम किती तासात पूर्ण करेल? तर एकटा बी ते काम किती तासात पूर्ण करेल, म्हणजेच वेळ काढायचा आहे किंवा काळ काढायचा आहे. तर काळ बरोबर कार्य, टोटल कार्य किती आहे? 21 भागेला इफिशियन्सी किती आहे बीची? 1. 21/1 म्हणजेच किती रे? 21 तास. म्हणजे उत्तर किती येईल? 21 तास. तर ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं परफेक्ट आन्सर आलेलं आहे. तर बघा, प्रश्न कठीण जरी दिसत असला तर ॲक्च्युअलमध्ये तो खूप सोपा असतो, आणि असे प्रश्न जर तुम्हाला दिसले तर डायरेक्ट तुम्ही सोडून देता. त्यामुळे मी प्रत्येक लेक्चर तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तुमची मर्जी आहे, तुम्हाला पहिलं लेक्चर पाहिलं तुम्ही पाहणं सोडून दिलं, मला काही फरक पडणार नाही आहे. ठीक आहे. मी माझं काम करून देतो, नंतर तुमची मर्जी आहे, तुम्हाला काय करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 4था. आपण सॉल्व करूया, बघूया आपण कसा सॉल्व करता येईल. तसाच प्रश्न आहे. चौथ्या नंबरचा प्रश्न. मितू एक काम 12 तासात पूर्ण करतो. मितू एक काम 12 तासात पूर्ण करतो. पुढे आहे, तेच काम T2 आणि C2 मिळून 2 तासात पूर्ण करतात. तेच काम T2 व C2 मिळून 2 तासात पूर्ण करतात. मिटू आणि C2 मिळून तेच काम 3 तासात पूर्ण करतात. मिटू व C2 मिळून तेच काम 3 तासात पूर्ण करतात. 3 तासात पूर्ण करतात. तर T2 एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर T2 एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ऑप्शन इथंच लिहितो. पहिला ऑप्शन आहे 7 तास, दुसरा ऑप्शन आहे 8 तास, तिसरा ऑप्शन आहे 4 तास,
चौथा ऑप्शन आहे 6 तास. चलो बघा, इझी प्रश्न आहे. पहिल्याच प्रश्नासारखा आहे. याच्यामध्ये सरळ सरळ व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा कसं सॉल्व करता येईल. मितू एक काम 12 तासात पूर्ण करतो. तेच काम T2 व C2 मिळून 2 तासात पूर्ण करतात. मितू व C2 मिळून तेच काम 3 तासात पूर्ण करतात. तर T2 एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 7 तासात करेल, 8 तासात करेल, 4 तासात करेल की 6 तासात? आता मितू आहे, मितू म्हणजे यम म्हणतो मी. यम एक काम किती दिवसात पूर्ण करू राहिला? 12 तासात. तेच काम T2ला मी T म्हटलं आणि C2ला म्हटलं यस, मिळून ते काम किती तासात पूर्ण करू राहिले? 2 तासात. परत मितू आणि C2 मिळून ते काम किती तासात पूर्ण करू राहिले? 3 तासात. लसावी घ्यावं लागेल. सरळ सरळ 2, 3 आणि 12 यांचा लसावी किती येईल रे? 12 येईल सरळ सरळ. कारण 2ने 12ला भाग जातो, 3ने 12ला भाग जातो. 12ने जर 12ला भागलं उत्तर आलं 1, 2ने जर 12ला भागलं तर उत्तर आलं 6, 3ने 12ला भागलं तर उत्तर आलं 4. ठीक आहे. मितूची इफिशियन्सी किती आहे रे? 1. मग बघा इथं मितू आहे तर मितूच्या ठिकाणी 1 टाकला, पण मितू आणि C2 याची मिळून इफिशियन्सी किती आहे? 4. म्हणजे मितूची किंमत 1 आहे तर 1मध्ये किती मिळवलं तर 4 होतील. म्हणजे C2ची इफिशियन्सी जी आहे ती किती आहे? 3. पण आपल्याला काय करायचं आहे? T2. मग आपल्याला इथं पण जावं लागेल. तर C2ची इफिशियन्सी 3 आहे हे वरती लिहिली आणि T2 आणि C2 याची मिळून इफिशियन्सी किती आहे? 6 आहे. तर T2ची सुद्धा इफिशियन्सी किती राहील? 3 राहील. कारण 3मध्ये किती मिळवलं तर 6 होतील? 3 मिळवलं तर 3मध्ये 3 मिळवलं तर 6 होतील. म्हणून T2ची इफिशियन्सी किती आली? 3 आली. तर आपल्याला T2चं काम काढायचं आहे. तर T2 एकटा ते काम बरोबर टोटल काम किती आहे? 12 दिवसाचं. 12 भागेला T2ची किंमत किती आहे? 3. 3ने जर 12ला भागलं 3 चोक 12 म्हणजे 4 तासामध्ये T2 ते एकटा पूर्ण काम करून टाकेल. म्हणजे सी ऑप्शन जे आहे ते आपलं काय आहे? परफेक्ट उत्तर आहे. तर T2 एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 4 तासामध्ये पूर्ण करेल. तर एकदम इझिली आपण असे प्रश्न सॉल्व करू शकतो. ठीक आहे. एकदम इझिली आपण हे प्रश्न सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघूया तुम्हाला येतो का? पाचवा प्रश्न आहे. एका कामाचा 20% भाग एका कामाचा 20% भाग 4 दिवसात पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 33.1/3% भाग 10 दिवसात पूर्ण करतो. त्यांनी 9 दिवसांपर्यंत सोबत मिळून काम केले. त्यांनी 9 दिवसांपर्यंत सोबत मिळून काम केले. नंतर सीने उर्वरित काम 6 दिवसामध्ये पूर्ण केले. नंतर सीने उर्वरित काम 6 दिवसामध्ये पूर्ण केले.
6 दिवसामध्ये पूर्ण केले तर बी व सी मिळून त्याच कामाचा 75% भाग किती दिवसात पूर्ण करतील। प्रश्न इझी आहे। अशा टाईपचे प्रश्न 2 व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी घेतलेले आहेत। ठीक आहे, बघा थोडासा दिमाग लावा, प्रश्न येईल का तुम्हाला। एका कामाचा 20% भाग 4 दिवसात पूर्ण करतो, बी त्याच कामाचा 33.1/3% भाग 10 दिवसात पूर्ण करतो। त्यांनी 9 दिवसांपर्यंत सोबत मिळून काम केले, नंतर सीने उर्वरित काम 6 दिवसांमध्ये पूर्ण केले, तर बी व सी मिळून त्याच कामाचा 75% भाग किती दिवसात पूर्ण करेल। आता एका कामाचा 20% भाग 4 दिवसात पूर्ण करू आला, मग 20% भाग म्हणजेच किती रे, 20/100 बरोबर आहे। 20×1 20×5 100 बरोबर आहे। म्हणजेच एला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात हे काढायचं आहे। तर बरोबर एलचे जर काम आपल्याला काढायचं आहे म्हणजेच 1/5 डब्ल्यू म्हणजेच काम बरोबर किती 4 दिवस आपल्याला डब्ल्यू काढायचा आहे। हा ए बरोबर काय होईल, 5 इकडे काय जाईल गुणाकारात जाईल, म्हणजे 4 × 5 बरोबर आपल्याला डब्ल्यू भेटेल म्हणजे 20 दिवस। हे आपण ऑलरेडी सांगितलं होतं। ठीक आहे, दुसरं काय बी किती आहे 33.1/3%, म्हणजे याला जर सॉल्व केलं तर 33 × 3 99 + 100 की झाले 100/3%, आणि याला जर अपूर्णांकामध्ये लिहायचं म्हटलं तर 100/3 × 1/100 असं लिहायला लागते। म्हणजे 100 डायरेक्ट कटतो, म्हणजे किती भाग येतो रे तो 1/3 डब्ल्यू बरोबर किती दिवसात पूर्ण करतो रे 10 दिवसात। डब्ल्यूची किंमत काढायची आहे, 3 इकडे जाईल म्हणजेच कशामध्ये जाईल भागाकारामध्ये या गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे 10 × 3 म्हणजेच किती उत्तर आलं 30 दिवस। म्हणजे ए ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करते 20 दिवसात, बी ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करते 30 दिवसात। हे व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट दिलेली नव्हती, ते आपल्याला या पर्सेंटेज दिलेला आहे, पर्सेंटेजवरून काढावी लागली। आता पुढे सॉल्व करता येईल आपल्याला, तर आपल्याला ए आणि बी मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात, म्हणजेच टोटल त्याची इफिशियन्सी पहिले काढून घ्यावं लागेल। तर ए साठी किती दिवस लागू राहिले 20 दिवस, बी साठी किती दिवस लागू राहिले 30 दिवस, दोघांचा लसाही काढला तर किती 60, 20×3 = 60, 30×2 = 60, आणि दोघं मिळून ते काम करण्याचं म्हटलं तर किती येईल रे 60 भागेला 3 आणि 2 5 बरोबर आहे। दोघांची बेरीज 3 आणि 2 5, 5×1 5, ठीक आहे। किती बाकी राहिले 10, 5×2 10, म्हणजे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील 12 दिवसात। पण आपल्याला दोघं मिळून विचारलेलं नाही आहे। ठीक आहे, आता पुढची लाईन महत्त्वाची आहे, एवढं मी आता पुसून टाकतो। आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे की त्यांनी 9 दिवसापर्यंत सोबत मिळून काम केले, नंतर सीने उर्वरित काम 6 दिवसामध्ये पूर्ण केले। म्हणजे लाईन जर मी काढली, समजा हे टोटल काम पाळलं आहे ना, इथून तर इथपर्यंत हे टोटल काम आहे, तर त्यांनी 9 दिवसापर्यंत इथपर्यंत काम केलं। 9 दिवसापर्यंत त्यांनी सोबत मिळून काम केले, म्हणजेच ए आणि बीने सोबत मिळून काम केले, आणि उर्वरित इथून तर इथपर्यंत आलेलं जे काम आहे आपलं टोटल कामापैकी ते किती आहे 6 दिवसामध्ये पूर्ण केलं। कोणं सीनं, म्हणजे सी गुणेला टाईम जो आहे तो किती आहे 6, आणि टोटल काम किती आहे रे आपलं 60 दिवसाचं, कारण आपण आताच काढलं की दोघांचा लसर किती आला 60, हे आपण ऑलरेडी शिकलेलं आहे। आता बघा 9 गुणेला ए आणि बीची बेरीज म्हणजे एची इफिशियन्सी आणि बीची इफिशियन्सी, एची इफिशियन्सी 3, बीची इफिशियन्सी 2, म्हणजेच 3 + 2 अधिक सी गुणेला 6 बरोबर 60। ठीक आहे, आता सीची किंमत मला भेटत आहे याच्यामधून, तर सीची किंमत का बरं पकडायची आहे, कारण त्यांनी खाली म्हटलं आहे तर बी व सी मिळून त्याच कामाचा 75% भाग किती दिवसात पूर्ण करतील। तर मला बीची इफिशियन्सी भेटली 2 आहे, मग मला सीची इफिशियन्सी भेटली का नाही आहे, किंवा सीची किंमत भेटली का नाही भेटली, म्हणून त्याच कामाचा 75% भाग मला काढायचा आहे। तर काढता येईल का, नाही काढता येणार, म्हणून 3 + 2 5, 9 × 5 = 45 बरोबर आहे। म्हणजे 60मधून जर 45 काढले तर किती भेटतात रे, 60मधून जर 45 काढले तर सरळ 15 भेटतात, म्हणजे सी बरोबर 15 भागेला 6। याला जर सॉल्व केलं तर
3 दुनी 6, 3 पाची 15, म्हणजे सीची किंमत किती येते आपली 5/2 येते. चुकलं की बरोबर आहे? बरोबर आहे. आता 5/2 म्हणजे याला पॉईंटमध्ये लिहू शकतो. 2ने 5ला भागलं तर 2 दुनी 4, 2 पंचे 10, म्हणजे सीची जी किंमत आहे ती किती आली 2.5 दिवस. ठीक आहे, 2.5 दिवस. ठीक आहे, सीची इफिशियन्सी. आता आपल्याला त्यांनी म्हटलं आहे बी व सी मिळून त्याच कामाचा 75% भाग, म्हणजेच बी व सी मिळून त्याच कामाचा काम किती आहे रे 60, आणि दोघं मिळून बीची इफिशियन्सी किती आहे 2, सीची किती भेटली 2.5, आणि त्याचे 75% म्हणजे 75/100. 60ने 2 अधिक 2.5 म्हणजे 4.5 गुणिले 75/100. याला जर 25×3=75, 25×4=100, 4.5 आहे म्हणजे त्याला आपण 60/45 हे गुणिले 10 करू शकतो. ठीक आहे, 15×3=45, 15×4=60 गुणिले 3/4 हे आहेतच. हा 3 कटला, हा 4 कटला, म्हणजे उत्तर किती आलं 10 दिवस. उत्तर किती आलं 10 दिवस. ठीक आहे, कॅल्क्युलेशन मी फास्ट केलं. समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित करून बघा. बी आणि सी मिळून त्यांनी म्हटलेलं आहे त्याच कामाचा 75% भाग. बीची इफिशियन्सी मला माहीत होती 2 आहे. सीची आपण इफिशियन्सी काढली, किती आली ते 2.5, कारण सी उर्वरित काम 6 दिवसामध्ये पूर्ण करू राहिला होता. म्हणजे सीची इफिशियन्सी आपल्याला भेटली नव्हती तर ते आपण काढून घेतली. त्यांनी आपल्याला दिलं होतं की त्यांनी 9 दिवसांपर्यंत सोबत मिळून काम केले, म्हणजेच ए आणि बीनं. तर ए आणि बीनं 9 दिवसांपर्यंत सोबत मिळून काम केलं, आणि जे उरलेलं इथून ते इथपर्यंत राहिलेलं जे काम आहे ते सीनं केलं. म्हणजे सी गुणेला ते त्याने 6 दिवसात पूर्ण केलं, 6 लिहिलं आपण. आणि टोटल काम 60 दिवसाचं होतं, कारण दोघांचा लसा किती आला होता 60. त्यावरून मी सीची इफिशियन्सी काढली 2.5. मग बी आणि सी मिळून त्या कामाचा 75% भाग किती दिवसात पूर्ण करतील? तर टोटल काम भागेला दोघांची बेरीज इफिशियन्सीची. बीची इफिशियन्सी 2, सीची 2.5, 2 अधिक 2.5 किती झाला 4.5. 75% म्हणजे 75/100. 75 आणि 100ला 25ने भाग जातो, संक्षिप्त रूप दिलं 25×3=75, 25×4=100. 4.5 म्हणजेच 45/10 असतात. छेदाचा छेद वरती गेला, 10 वर आला. बरोबर आहे. आता इथं बघा 45 आणि 60ला 15ने भाग जातो, 15×3=45, 15×4=60. हा 3 या 3 सोबत कटला, हा 4 या 4 सोबत कटला, राहिला काय फक्त 10. म्हणजेच बी आणि सी मिळून त्या कामाचा 75% भाग किती दिवसात पूर्ण करतील रे? तर 10 दिवसामध्ये पूर्ण करतील. हे आपलं परफेक्ट आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, असाच एक प्रश्न वेगळा आहे, अशाच टाईपमधला प्रश्न आहे, पण त्यामध्ये टक्केवारीने देता तुम्हाला भाग दिलेला आहे. बघूया तुम्हाला सॉल्व करता येईल का. प्रश्न एकदम जबरदस्त आहेत, मजेशीर आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन जर व्हिडिओ पाहिले, जर लेक्चर तुम्ही बघितले, तर तुम्हाला यानंतर काळकाम या टॉपिकमधला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व करता येईल. याचे बरेचसे जे आपले पार्ट आहेत, कमीत कमी 7 ते 8 पार्ट आपण याचे घेणार आहोत. 10 पार्ट मी म्हटले तर काही हरकत नाही. म्हणजे 10 पार्टमधले असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल सोडून देईल की त्यानंतर तुम्हाला आणि काम या टॉपिकमधला कुठलाही जर प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व करता येईल. मग तुम्ही बँकेची परीक्षा द्या, तुम्ही स्टाफ सिलेक्शनची परीक्षा द्या, तुम्ही रेल्वेची परीक्षा द्या, का पोलीस भरती द्या, का तुम्ही MPSC द्या की UPSC द्या, काही तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबरचा तुम्हाला येतो का बघू. सहा नंबरचा प्रश्न आहे. एका कामाचा 1/3 भाग 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. एका कामाचा 1/3 भाग 15 दिवसांमध्ये पूर्ण करतो. पुढे बी त्याच कामाचा 3/4 भाग 18 दिवसांमध्ये पूर्ण करतो. पुढे म्हटलेलं आहे सी तेच काम 36 दिवसांमध्ये पूर्ण करतो.
पूर्ण करतो. बी आणि सी मिळून 8 दिवस काम करतात. तर उर्वरित काम एकटा हे किती दिवसात पूर्ण करेल? एकटा ए किती दिवसात पूर्ण करेल? ऑप्शन पण देतो. 24 दिवस बी आहे, 18 दिवस सी आहे, 20 दिवस आणि डी आहे 16 दिवस. प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येईल, कारण अशा टाईपचे प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. फक्त आपण 2 व्यक्तींमध्ये घेतलं होतं, आता इथं 3 व्यक्तींमध्ये आहे. प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. प्रश्न हे आपलं लेक्चर चालू असताना तुम्ही बघा 1 मिनिटामध्ये हा प्रश्न सॉल्व करू शकता का, यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो आहे. 1 मिनिटामध्ये हा प्रश्न सॉल्व करून दाखवा. नाही येत असेल तर आपण पुढे याचं सोल्युशन बघणारच आहोत. ठीक आहे, बघा 1 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर व्हेरी गुड, नाही आलं असेल तरी व्हेरी गुड, एक्सलंट. बघूया आपण सॉल्व करून. एका कामाचा 1/3 भाग 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. आता बघा 1 भाग 15 आहे ना, कारण 3 पैकी 1 भाग आहे, म्हणजे 1 भाग 15 आहे. वरची अंशांशाची किंमत असते, याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. मग 3ची किंमत इथे किती राहील हे बघायचं आहे. 1ने जर 15ला भागलं तर 15चा भाग जातो, म्हणजे 3ने जर 3ने जर आपल्याला इथं 1ने 15ला भागलं तर 15चा भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे 15 जर 3ला गुणलं तर इथं 45 उत्तर आपल्याला भेटेल. म्हणजे ए जे आहे 1 काम किती दिवसात पूर्ण करेल? 45 दिवसामध्ये. किंवा तुम्ही असं करू शकता 1/3W बरोबर 15. डब्ल्यूची किंमत काढायची आहे, 1/3 तिकडे जाईल, म्हणजे डब्ल्यू बरोबर 15 गुणेला 3/1 म्हणजे 15 त्रिक 45. मी डायरेक्ट केलं, दुसरं काही नाही. पहिले आपण अशी उदाहरणं सॉल्व केलेले आहेत. तर 1 काम 45 दिवसामध्ये पूर्ण करायला. बीचं काय म्हटलेलं आहे बघा, 3ने जर 18ला भागलं तर 6चा भाग जातो, म्हणजे 6ने जर 4ला गुणलं तर 24 उत्तर येईल. म्हणजे बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 24 दिवसात. आणि सी ते काम किती दिवसात पूर्ण करतो? डायरेक्ट दिलेला आहे 36 दिवसात. ठीक आहे, आता पहिले ए बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात हे काढावं लागेल, म्हणजेच त्याचा LCM काढावा लागेल. ठीक आहे, म्हणजे 45, 24 आणि 36चा आता हा मोठी संख्या आहे, तर याचा LCM काढायचा आहे. तर इकडे काढून घेऊ. 45, 24 आणि 36. यामध्ये 3ने भाग जातो सरळ सरळ. 3 1 3, 3 5 15, 3 8 24, 3 1 3, 3 2 6. परत 15, 12 आणि 8, किंवा 8 आणि 12ला 4ने भाग गेला तर 4 2 8, 4 3 12, 15 जसेच तसे. परत 3 आणि 15ला 3ने भाग जातो. 3 5 15, 3 1 3, हा 2 जसा तसा. 5 आणि 2 हे मूळ संख्या आल्या, इथपर्यंतच भाग जाईल. म्हणजे इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार आणि इथल्या सर्व संख्यांचा गुणाकार उत्तर भेटेल. 2 गुणेला 5 किती झाले? 10. 10 गुणेला 3 किती झाले? 30. 30 गुणेला 4 किती झाले? 120. 120 गुणेला 3 किती झाले? 360.
म्हणजे लसावी किती आला तुमचा 360 आलेला आहे. मोठी संख्या होती म्हणून आपण सॉल्व करून बघितलं. लसावी आला 360. आता 45नं जर 360ला भागलं तर कितीचा भाग जातो? 45 दुनी 90 होतात, बरोबर आहे. म्हणजे 90 दुनी किती होतात? 180, म्हणजे 8चा भाग जाईल, बरोबर आहे. 45नं कितीचा भाग जाईल? 8चा. ठीक आहे. इथं जर 360ला जर भागलं तर 360ला जर 24ने भागलं तर 24 एक 24, 6तून 4 गेले 2 राहिले 120, 24 8 120, बरोबर आहे. काहीतरी चुकलं, बरोबर आहे. 24 5 120 ना, 24 5 120 म्हणजे 15चा भाग गेला आणि 36 10 आहे 360. 8 15 आणि 10 हे काय भेटले तुम्हाला? आपल्याला याच्या काय भेटल्या? इफिशियन्सी भेटल्या. आता पुढे काय म्हटलेलं आहे तर बी व सी मिळून 8 दिवस काम करतात, तर उर्वरित काम एकटा हे किती दिवस पूर्ण करेल? परत जर आपण पूर्ण काम म्हणजे ही रेट जर म्हटली तर काय केलं आहे? सुरुवातीला बी आणि सीने 8 दिवस काम केलं. इथून तर इथपर्यंत बी आणि सीनं जे काम केलं ते किती दिवस केलं? 8 दिवस. आणि उर्वरित काम एने एकट्यानं केलं तर एकट्याला ते इथून तर इथपर्यंत काम करण्यासाठी किती दिवस लागले म्हणजे टी आपल्याला काढायचं आहे. आणि टोटल काम म्हणजेच त्याचा LCM आपण घेतो 360 घेतला. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करू. बी आणि सीची किंमत. बीची इफिशियन्सी आहे 15, सीची इफिशियन्सी आहे 10. 15 अधिक 10 जर केले तर किती होतात? 25. आणि 25 गुणिले 8 होतील. 25 साठी किती होतात? 200. म्हणजेच ए गुणिला टी जर केलं तर 360 वजा हे तिकडे जातील 200, बरोबर आहे. म्हणजेच ए बरोबर आपल्याला किती भेटेल? 160. टीची किंमत. एने काय केलं आहे तर उर्वरित काम आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी ए किती दिवसात पूर्ण करेल, तर ए गुणिला टी. एची इफिशियन्सी आपल्याला माहीत आहे किती आहे रे? 8 आहे ना. एची इफिशियन्सी किती आहे? 8. म्हणजेच 8 गुणिला टी म्हणजे टी बरोबर हा काय आला? 160 भागेला 8. म्हणजे 8ने जर 160ला भागलं उत्तर किती आलं रे? 20 दिवस. तर ए एकटा हे जे उरलेलं काम आहे किती दिवसात पूर्ण करेल? 20 दिवसामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं काय आहे? परफेक्ट ॲन्सर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी जे आहे परफेक्ट ॲन्सर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. असाच प्रश्न आहे तो पण. राम एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. 7वा प्रश्न. राम एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो. रोहित तेच काम 30 दिवसांमध्ये पूर्ण करतो. दिवसामध्ये पूर्ण करतो. ठीक आहे. रोहन आणि रोहितने 2 दिवस काम केले. आणि रोहन 25 दिवसामध्ये पूर्ण करतो. रोहन तेच काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतो. रोहन आणि रोहितने 2 दिवस सोबत काम केले. आणि रोहितने 2 दिवस सोबत काम केले. नंतर रोहितच्या जागी
जागी राम आला तर काम किती दिवसात पूर्ण होईल? तर पूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल? किती दिवसात पूर्ण होईल? हा प्रश्न इझी आहे, डोक्यात येतो का बघा. राम एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतो, रोहित तेच काम 30 दिवसामध्ये पूर्ण करतो, रोहन तेच काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतो. रोहन आणि रोहितने 2 दिवस सोबत काम केले, नंतर रोहितच्या जागी राम आला तर पूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? ठीक आहे, तर बघूया. राम एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 15 दिवसात. रोहित तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 30 दिवसात. आणि रोहन तेच काम किती दिवसात पूर्ण करतो? 25 दिवसात. म्हणजे आपल्याला यांचा काय काढावं लागेल? लसावी काढावं लागेल. तर लसावी जर काढायचा म्हटला 15, 30 आणि 25 याचा लसावी जर काढायचा म्हटला, काढून घेऊ. सरळ सरळ 15, 30 आणि 25 या तिन्ही संख्यांना 5ने भाग जातो. 5 त्रिक 15, 5 सक 30, 5 5 25. परत 3 आणि 6ला 3ने भाग जातो. 3 1 3, 3 2 6. हे 5 जसेच तसे. 5 2 10, 10 त्रिक 30, 3 5 15. म्हणजे 150 याचा काय येईल? लसावी येईल. किती येईल? 150. 15 जर 150ला भागलं तर 10चा भाग गेला. 3 5 15 म्हणजे 5चा भाग गेला. 25 सक 150 म्हणजे 6चा भाग गेला. म्हणजे लसावी किती आला यांचा? 150 आला. ठीक आहे, आता आपली लाईन पाहिली. पुढे काय म्हटलं आहे? पुढचं अत्यंत महत्त्वाचं आहे. रोहन आणि रोहितने 2 दिवस काम केले, म्हणजे टोटल काम आपलं किती आहे? 150 आहे. बरोबर आहे. आता समजा हे टोटल काम बघितलं आपण, ही रेषा आहे, रेषा म्हणजे 150. ठीक आहे, तर इथून ते इथपर्यंत काम करायचं आहे. तर पहिले रोहन आणि रोहितने 2 दिवस काम केले. रोहन अधिक रोहित यांनी इथपर्यंत समजा 2 दिवस काम केलं, गुणेला 2. आणि नंतर रोहितच्या जागी कोण आला? राम आला. या रोहितच्या जागी कोण आला? राम आला. म्हणजे हा रोहन तर तिथंच आहे, रोहन तिथंच आहे, त्याच ठिकाणी कोण आला? राम आला. तर त्यांना किती दिवस लागतील पूर्ण काम करण्यासाठी? म्हणजे इथून तर इथपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील हे आपल्याला कळायचं आहे. म्हणजे झीटा हा टी बरोबर 150. आता बघा, रोहनची इफिशियन्सी किती आहे? रोहनची इफिशियन्सी किती आहे? 6. रोहितची इफिशियन्सी किती आहे? 5. दोघांची बेरीज होईल 6 अधिक 5 11. 11 गुणेला 2 22. बरोबर आहे. 22 अधिक रोहनची इफिशियन्सी परत 6. रामची इफिशियन्सी किती? 10. म्हणजेच 10 अधिक 6 16. 16 गुणेला टी बरोबर 150. हा 22 तिकडे जाईल, म्हणजे 16 टी बरोबर 150 वजा 22. ठीक आहे, 10तून 2 गेले 18 आले, 4तून 2 गेले 2 राहिले, 128 आलं. म्हणजेच टी बरोबर 128 भागेला 16. 16 टी 28 नासे, म्हणजेच टी बरोबर किती आलं? 8. बरोबर आहे. तर आता इथं बघा, इथं आपलं उत्तर चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी काय म्हटलं? तर पूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे इथून तर इथूनपर्यंतचं काम पूर्ण किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे रोहन आणि रोहितने इथं 2 दिवस काम केलं, आणि रोहन आणि रामने किती दिवस काम केलं? 8 दिवस. म्हणजे हे 8 आणि हे 2, या दोघांची बेरीज म्हणजे 2 अधिक 8. ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील सगळ्यांना. ठीक आहे, म्हणजेच रोहनने आणि रोहितने 2 दिवसाचं केलेलं काम, आणि रोहनने आणि रामने केलेलं 8 दिवसाचं काम. म्हणजे 2 आणि 8 दिवस म्हणजे टोटल 10 दिवस ते पूर्ण काम करण्यासाठी सर्वांना लागले. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर आपण एक काम करूया की उद्या जे आहे, आता आपण बघा 3 व्यक्तीचे प्रश्न पाहिलेले आहेत, ए, बी आणि सी. पण इथं काय केलं आपण? ए एकटा काम करत होता, बी एकटा काम करत होता आणि सी एकटा काम करत होता. काही काही ठिकाणी आपण बी आणि सी पाहिलं, पण एक व्यक्ती आपल्याला एकटा भेटला, ए एकटा काम करत असेल. आता आपण पुढे काय बघणार आहोत? उद्याचं लेक्चर महत्त्वाचं राहील. ए आणि बी मिळून एक काम 2 दिवसात पूर्ण करतात, बी आणि सी मिळून ते काम 3 दिवसात पूर्ण करतात, आणि सी आणि ए मिळून ते काम 4 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इथं 2-2 व्यक्ती आहेत, इथं आपण एक व्यक्ती पाहिला होता. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर उद्याचं लेक्चरसुद्धा पाहायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे भाग पहिला आणि भाग दुसरा जर पाहिला नसेल, तर त्यांना वाटत असेल की हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे,
आणि व्यवस्थित याचे प्रश्न आपल्याला आले पाहिजे, तर त्यांनी तो पहिला पार्ट 1 आणि पार्ट 2 बघून घ्या. तर तुम्हाला जर तुम्ही चांगले हुशार असाल तर पाहण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर बघून घ्या आणि 4था पार्टसुद्धा पाहायला विसरू नका. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.